नमस्कार मित्रांनो, आज आपण सफरीवर चाललेलो आहोत अलिबाग बीचच्या, तसेच कुलाबा किल्ल्याच्या, तसेच त्याआधी भेट देणार आहोत युसुफ मेहर अली सेंटर येथे। हे आमचे सर्व विद्यार्थी आणि शिक्षकगण आहेत जे बसलेले आहेत। त्यांची जल्लोष आणि मस्ती या ठिकाणी सुरू आहे। तर चला जाऊया युसुफ मेहर अली सेंटरच्या दिशेने। युसुफ मेहर अली सेंटर हे युसुफ मेहर अली या स्वातंत्र्य सैनिकाच्या नावाने तिथे उभारण्यात आलेलं आहे। या युसुफ मेहर अली सेंटरमध्ये बायोगॅस प्लांट, मातीची भांडी बनवण्याची फॅक्टरी, तसेच प्राकृतिकरित्या तयार केलेले तेलघाणे ते आपल्याला शुद्ध आणि प्राकृतिक तेल देतात। अशा प्रकारचे तेलघाणे तसेच इतरही अनेक गोष्टी आपण पाहणार आहोत। युसुफ अली मेहर सेंटरचं हे भोजनालय अतिशय प्रशस्त आहे। इथे आम्ही सर्व विद्यार्थी मित्रांसोबत प्रथमतः चहा नाश्ता केला। सर्व विद्यार्थी इथे आपल्याला चहा पिण्यासाठी लगबग करताना दिसत आहेत। काहींनी चहा घेतलेले आहेत। हे TYचे विद्यार्थी आहेत, ज्यांचं ही शेवटची ट्रिप यावर्षीची असणार आहेत। या SYच्या मुली, आमच्या प्राध्यापका सर्व मस्ती करतायत। मी मात्र आपल्या YouTube आणि इतर रिलेटेड गोष्टींमध्ये मग्न झालो होतो। मुलं आवाज देत होती, परंतु काही ऐकू येत नव्हतं, कारण त्याच विचारात होतो की बक्की बनवायचं काय। आणि युसुफ अली सेंटरची माहिती घेत तसेच चहा पीत पीत मी ह्या सर्व गोष्टी केल्या। त्यानंतर आम्ही पावभाजी छानसा नाश्ता केला। प्रत्येकाने 4-4, 5-5 आणि आमच्या प्राध्यापकांनी 6-6 पावांचा फडशा पाडला आणि सुंदर असा नाश्ता केला। युसुफ मेहर अली सेंटरमध्ये 400-450 तर विद्यार्थ्यांसाठी 270 ते 350 अशा पद्धतीचा फीज आकारून त्यांना सर्व सेंटर फिरवलं जातं। तसेच चहा, नाश्ता आणि लंच पुरवला जातो। त्यानंतर युसुफ मेहर अली सेंटरमध्ये कार्यरत असणाऱ्या सरांनी आम्हाला युसुफ मेहर अली सेंटरची संपूर्ण माहिती थोडक्यात समजावून सांगितली। तसेच विद्यार्थ्यांना सामाजिक मूल्य, कसं बसावं, कसं बोलावं याविषयी माहिती दिली। खूप हसवलं। त्याचबरोबर विविध प्रकारच्या शॉर्ट आणि स्वीट गेमसुद्धा त्यांनी घेतल्या, ज्यामध्ये विद्यार्थी खळखळून हसले। या सर्व गेम्स आपण आता पाहूयात। क्या हुआ? हेलो। सरांच्या गेम्समुळे विद्यार्थी खळखळून हसले, आम्हीही हसलो, व्हिडिओ रेकॉर्ड केली आणि त्यामुळे सरांचे भाषण संपल्यानंतर मी सरांचे आभार मानले। तसेच मेहर अली सेंटरबाबत काही कौतुकाचे उद्गार काढून आम्ही मेहर अली सेंटर फिरण्यासाठी निघालो। मेहर अली सेंटर एक खूप सुंदर अशा प्राकृतिक क्षेत्रामध्ये वसलेलं असल्यामुळे तेथील सुंदरता ही खरोखर वाखाणण्याजोगी होती। तसेच तिथे जवळच कर्नाळा पक्षी अभयारण्य असल्यामुळे तेथे अनेक पक्ष्यांचा वावरसुद्धा पाहायला मिळत होता, जे पक्षी आपल्याला मुंबई, कल्याण किंवा इतर कुठल्याही भागामध्ये पाहायला मिळत नाहीत। असे पक्षी तिथे वास्तव्यात आहेत। सभागृहाच्या शेजारी असणारी ही लाल भिंत ओलांडून आम्ही युसुफ अली सेंटरच्या सरांसोबत मागे बायोगॅस पाहण्यासाठी गेलो। या बायोगॅसविषयी सरांनी विशेष अशी माहिती विद्यार्थ्यांना दिली। यापूर्वी एवढ्या मोठ्या स्वरूपाचा बायोगॅस मी कधीही पाहिलेला नव्हता। आमचे सर्व विद्यार्थी जे शहरी भागातून आले होते आणि बायोगॅस म्हणजे काय हे त्यांना माहीतच नाही, त्यांना ही माहिती मिळाली। त्या पाईपामधून त्या चेंबरमधून इकडे ह्या टाकीमध्ये येतं। या टाकीमध्ये आल्यानंतर त्याचा गॅस तयार होतो। आता ही बघा, आता गॅस पूर्ण वापरल्यामुळे संपलाय। थोडीशी हलते टाकी बघा, थोडी आहे गॅस, थोडंसं गॅस आहे, पूर्ण इथपर्यंत वर येते टाकी। जसं गॅस तयार झाला ना इथपर्यंत वर येते, जसं तिकडे यूज केला तर मग ती खाली जाते। आता थोडंसं आहे ते पण संपलं ना, ते हलणार पण नाही टाकी। कोणता गॅस असतो याच्यामध्ये? बायोगॅस, म्हणजे आपल्या शेण, काडी कचरा त्याच्यापासून तयार। आणि हा वापरला जातो स्वयंपाकासाठी? हां, अच्छा, चांगलं आहे। एक गॅसच्या म्हणजे कुठल्याही प्रकारची टाकी तुम्हाला घ्यावी लागत नाही? नाहीतरी आम्हाला पूर्ण तयार होतं। बरोबर। चला पुढे जा, चला चला हे पुढे लाईनीमध्ये सांभाळून शिस्तीमध्ये एकदम।
आता पुढे सर युसुफ मेहर अली सेंटरमधून काय आम्हाला दाखवणार आहेत याची उत्सुकता आमच्या सर्वांच्या मनात होती. सर्व विद्यार्थी माझ्या मागून येत होते. अनेक विद्यार्थी ही माझ्याप्रमाणे शूटिंग करण्याचा प्रयत्न करत होते. विद्यार्थी स्लो चालत असल्याने व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड करण्यात आलेले आहे. त्यानंतर आम्ही आलो गाई आणि गुरांच्या एका गोठ्याजवळ. या गोठ्यामध्ये काय बघायला मिळेल याची आमच्या मनात उत्सुकता होती. अनेक गायी, त्यांची बछडं ही इथे पाहायला मिळतात. आणि या रूममध्ये गांडूळ खतांची निर्मिती केली जाते. गांडूळ खत निर्मिती करणारा प्रकल्प यापूर्वी मी कधीही पाहिलेला नव्हता. अतिशय सोप्या आणि साध्या पद्धतीने इथं गांडूळ खत निर्मिती करण्यात येते, जे शेतीसाठी अतिउत्कृष्ट आहे. म्हणजे खत तयार करतो, गांडूळ पण गांडळापासून खत तयार करतो आणि गांडूळ पण तयार करतो. आता काय माहीत आहे, हे आम्ही पहिला आमच्याकडे जवळजवळ 40 ते 50 गुरं आहेत. त्यांचं ते 300-400 किलो गोबर तयार होते. ते गोबर आम्ही इथे खतासाठी वापरतो आणि बायोगॅससाठी वापरतो. तर आता हे बघा, हे आम्ही पहिलं काय करतो, खड्ड्यामध्ये शेण टाकतो. ते पुसलं त्याचा डिकम्पोज तयार झाला त्यानंतर असे बेड लावतो. हे बेड लावले त्याच्यामध्ये एसिना फिटिटा नावाचे आर्थून सोडलेले. ओके. त्यांना खाद्य पाणी, शेणाची रबडी म्हणजे पातळ शेण करून टाकला जातो. आपलं वेस्टेज अन्न आहे ते टाकलं जातो. काडी कचरा, पाळा पाचोळा टाकला जातो. ते पुसल्यानंतर खातात आणि संडास करतात. खातात आणि संडास छोटी हे बघा, हे 1.5 महिन्याने अशी चहा पावडर सारी पावडर होईल याची पूर्ण. चहा पावडर सारी पावडर होणार आहे ती. अच्छा. म्हणजे 1.5 महिन्याने असंच तयार होईल खत. यालाच कोकोपीट बोलतात. हा, हेच सेंद्रिय खत. अच्छा. आपण पीक वगैरे उगवण्यासाठी वापरतो. म्हणजे तुम्ही 25 रुपये किलो. हे गांडळांचं घाम आहे. हे जे आम्ही एसिना पिटिटा बोललो ना गांडूळ, त्यांचं घाम आहे. ते घाम कसं पकडतो आम्ही ते सांगतात. ह्या ते 3 बकेट आहेत ना, त्या बकेटमध्ये अर्ध्या भागांमध्ये विटाचे तुकडे लावलेले आणि त्याच्यावर नंतर आपली मच्छरदाणीसारखी एक प्लॅस्टिकची जाळी टाकलेली आणि जाळीवरती खत टाकलं. खतामध्ये गांडूळ सोडलेत. गांडूळ काय करतात, दिवसभर आतमध्ये फिरत असतात. त्यांचा अंगाचा जो चिकटपणा आहे तो या खतामध्ये उतरतो आणि आम्ही पाणी त्यांना टाकतो ना, पाण्याद्वारे मग खाली थेंब ते कांटे थोडंसं जमा झाले. त्याचा उपयोग काय तर आपल्या झाडाला बुरशी येते बघा, फुलांना वगैरे बुरशी येते, जास्वंदीला किंवा पानांना होल पडतात, कीड लागते. तर हे 100 ग्रॅम घ्यायचं याच्यातून आणि 1 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून झाडावर स्प्रे करायचं. तुमची बुरशी पण नाही येणार आणि पानांना होल पण नाही पडणार. हा त्याचा उपयोग आहे. झेब्रेली ऍसिड बोलतात ना, ते आहे. किती रुपयाला आहे? हे 30 रुपयाला आहे आणि ती बॅग आहे 25 रुपयाला. अरे काय त्याच्यात नाही गांडूळ, हे खत काढलेलं खत, गांडूळ निर्मिती. गांडूळ पण तयार होतात. म्हणजे याच्यामध्ये आता टाकलेलं ना, एका अंड्यामध्ये 5-6 गांडूळ गांडुळांचे अंडे असतात का? हा, अंडे असतात. अंड्यामध्ये 4-5 गांडूळ असतात पिल्ली. आम्ही ज्यावेळी चालू केलं ना, हे गोमूत्र आहे, ते विकायला ना, ते कुणातरी द्यायला ठेवलं असेल. मित्रांनो, त्यानंतर आम्ही गेलो बापू कुटी पाहण्यासाठी. त्यांची बसण्याची ही बापू कुटी म्हणजे वर्धा येथील आश्रमाची प्रतिकृती होती. म्हणजे महात्मा गांधींनी इथे निवास केलेला. इथे नाही, ही प्रतिकृती आहे वर्ध्याची, नागपूरची सेवाग्राम. हा, सेवाग्राम पवनार आश्रम. हा, तर ही त्यांची बसण्याची जागा आहे इथे. आणि हे बघा, ह्या साईडला त्यांचे सेक्रेटरी जमनालाल बाजाज, ते इकडे बसायचे. जमनालाल बाजाज. ओके. आणि इकडे बघा, हे जे हॉल आहे ना, ह्या हॉलमध्ये ज्या स्वातंत्र्याविषयी सिक्रेट मिटिंग ज्या व्हायच्या ना, त्या इथे व्हायच्या आणि जनरल मिटिंग तिकडे बाहेर होता, तिकडे व्हायच्या. आणि त्या साईडला औषध आले. हे नानीघर, हे टॉयलेट आणि तिकडे औषध आले. हे काय औषध आले?
सरांनी बापू कुटविषयी आम्हाला काही भावनात्मक गोष्टी इथे सांगितल्या, त्याही आम्ही शांततेने ऐकून घेतल्या. नंतर आम्ही तिथे लाकडी अतिशय सुबक अशा वस्तू पाहिल्या. बसण्याची खुर्ची, ती पण फोल्डेबल, टेबल तोही फोल्डेबल. कुठेही कमी जागेत कुठेही ठेवू शकता, कुठेही फिरायला जायचं असं गाडीवर टाकून नेलं तरी सर बसा आहे खुर्चीमध्ये. काय वर ठेव ना, राहू द्या फुट राहून द्या. हे बघा, टीव्ही बघायचं असेल ना तर हे लावायचं. हे पण फोल्डिंग आहे. हे जेवण वाढू का वाढू का खरंच का? बघा ना टीव्ही. झोपायचं असेल तर झोपू शकतो. हो झोपू शकतो. फोटो काढू नका. कशालाही हात लावायचा नाही, लांबून पाहायचं आहे, गर्दी करायची नाही, काही तुटलं फुटलं नाही पाहिजे. गणपती बाप्पा. हो सर. त्यानंतर तिथे मातीची भांडी निर्मिती करणाऱ्या कलाकारांनी आम्हाला मातीची एक सुंदर अशी कलाकृती तिथे बनवून दाखवली आणि ती पाहून आम्ही सर्वच मंत्रमुग्ध झालो. कारण यापूर्वी कधीही अशा पद्धतीने मातीची कुठलीही कलाकृती बनवताना आम्ही पाहिलेली नव्हती. कलाकृती बनवायला जवळजवळ 4 ते 5 मिनटं लागली, परंतु ही व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड करण्यात आल्यामुळे आपल्याला ती वेगाने बनताना दिसत आहे. तर या कलाकाराला आणि त्याच्या त्या कलाकृतीला आमचा खरोखर सलाम आहे. तर आपण पाहूया ही कलाकृती बनताना. फिरत्या चाकावरशी देसी मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. फिरत्या चाकावर अशा प्रकारच्या मातीला च्या गोळ्याला आकार देऊन यापासून अशा प्रकारची भांडी कलाकृती निर्माण केली जाते. माती जोपर्यंत ओली आहे तोपर्यंतच त्याला आकार दिला जाऊ शकतो. एकदा ती माती सुकली की तिला पुन्हा आकार देता येत नाही. तसंच आपल्या लहान मुलांचं सुद्धा आहे, आपल्या विद्यार्थ्यांचं सुद्धा आहे. जोपर्यंत माती ओली आहे म्हणजे मूल हे 12 ते 14 वर्षाखाली आहे, त्याला आपण व्यवस्थित आणि जसे हवे तसे संस्कार देऊ शकतो. एकदा का त्या मुलाने 12-14 वर्षाचं वय ओलांडलं की ती माती फार सुकून जाते आणि पुन्हा त्याला कितीही ठोका ठाका, परंतु तो मुलगा ती मुलगी पुन्हा सुधारत नाही. आणि जर अशा सुकलेल्या भांड्याला सुधारायचे असेल तर त्याला तोडून फोडूनच व्यवस्थित करावं लागेल. आणि त्यासाठी खरोखर एका फार वेगळ्या दर्जाच्या कलाकाराची आवश्यकता लागेल. तर आपण ही छानशी कलाकृती इथे बनवलेली पाहत आहोत. जवळजवळ त्यांचं काम आता पूर्ण झालेलं आहे.
कलाकृतीसाठी सर्व विद्यार्थ्यांनी जोरदार टाळ्या वाजवलेल्या आहेत. हा आहे जादूचा दिवा. यामध्ये खालून पाणी टाकले जाते, परंतु ते पाणी दिवा उभा केल्यावर गळत नाही. तसेच वरतून तेल टाकून त्यामध्ये वात स्थित करून हा दिवा रात्रभर जळत राहतो. 12 तास चालणारा हा दिवा पाणी आणि तेलाच्या माध्यमातून पेटवला जातो आणि म्हणून त्याला जादूचा दिवा असे म्हणतात. इकडून वात टाकायची. मातीच्या विविध वस्तू आपल्याला इथं पाहायला मिळतात. मातीच्या टोकऱ्या, मातीची कलादाने, मातीचे झरोके असणारे दिवे ठेवण्याचे साधन किंवा टेबल लॅम्प अशा विविध कलाकृती इथे विक्रीस सुद्धा उपलब्ध आहेत, ज्या आपण खरेदी करू शकतो. त्यानंतर आम्ही तेल निर्मिती करणारा क्षेत्र पाहायला गेलो. यामध्ये मशिनरीज बसवण्यात आल्या होत्या, ज्याला लाकडी घाणे बसवण्यात आलेले होते आणि त्या घाण्यापासून कोकोनट ऑइल तसेच शेंगदाणा तेल, करडई आणि इतर सर्व प्रकारच्या तेलांची निर्मिती केली जायची. तर चला याविषयीही छान अशी माहिती घेऊया. सर्व प्रकारची तेलं काढली जातात. तिलाचं तेल, शेंगदाण्याचं, खोबऱ्याचं, राईचं, बदामाचं तेल बियापासून जे निघतं नाही, बिया कोणत्याही बिया टाकले तरी म्हणजे तेल निघणार आहे, त्याचं तेल निघते. असं इथे खोबऱ्याचं चालू आता मेंटेनन्स काम चालू आहे म्हणून ते बंद आहे. तर खोबरं 20 किलो टाकलं ना, हे 1.5-2 तासांनी तुम्हाला 12.5 किलो तेल मिळेल. 20 किलो खोबऱ्यामध्ये शेंगदाणे 15 किलो टाकले तर 6.5 किलो निघतो. बदाम 15 किलो टाकले तर 6.5, तीन 15 किलो टाकले तर 6.5 किलो निघतो. अशी तेलं काढून आम्ही पहिले स्टॉक करतो. 500 ते 700 किलो जमा झालं की नंतर हे फिल्टरला घेतो. आता ह्या 16 प्लेट आहेत ना, 16 प्लेटला दोन्हीकडून असे कपडे टाकले जातात आणि नंतर मग एक इकडे स्क्रू आहे, स्क्रूने फुल टाईट केलं जातं लिक्विड होऊन म्हणून. आणि नंतर इथे एक मोठं टोप ठेवायचं, त्याच्यामध्ये पाईप टाकायचा आहे पंप, आणि पंप चालू केल्यानंतर प्रेशरने तेल सोडलं जातं कपड्यातून काढून. हे बघा प्रत्येक प्लेटला नळ आहे, नळातून फिल्टर होऊन बाहेर येतो. बाहेर आल्यानंतर मग जशी ऑर्डर असेल तसे पॅकिंग केली जाते. 100 ग्राम 200 ग्रामपासून 10 लिटरपर्यंत. आणि जो चौथा राहतो तेल काढून त्याला पेंट म्हणतात. हे गाई गुरांसाठी खाद्य म्हणून वापरला जातो किंवा फिश फूड म्हणून मच्छीसाठी तलावामध्ये टाकायला. ओके. काय विचारा घराच्या साईडला ती पण औषधी झाडं असतात, पण आपल्याला ते त्याचा माहीत नसतो काय उपयोग आहे काय ते. सांगा. हे बघा आता हे जे आहे ना, हे बघा हे इन्सुलेशन डायबिटीसवर सकाळी उपाशी पोटी 2-2 पानं खाल्ली ना तर ते लेवलमध्ये राहतं. अच्छा. इंजेक्शन घ्यायची गरज नाही. हे बघा इन्सुलेशन पान म्हणजे डायबिटीसला इन्सुलेशनचं इंजेक्शन दिलं जातं. इंजेक्शनची गरज नाही. काढायचे नाही. गाईला वगैरे आडोसा खोकल्यावर औषध द्यायचं. बघा हे अर्जुनाचं झाड पानफुटी पत्रीवर किंवा आपण हे बोलतो मुतखडा, त्याच्यावर सकाळी उपाशी पोटी 2-2 पानं जर मिरी किंवा लवंग बरोबर खाल्ली ना तर ते झडून जातं. बरोबर. काय हे अर्जुन मोठं अर्जुन रामबा ना. हे चंदन आता इथे हे सफेद चंदन. चंदन इंडियन सँडलवूड. आमच्या इथे वेगळंच आहे मग. हे काय आहे? अशोका. म्हणजे शिसम आपला टेबल खुर्ची पूर्वी बघा का चॉकलेटी कलरचे असायचे. ते या झाडापासून बनायचं. ते डोक्यामध्ये केसाला तेल लावतात, त्याच्यामध्ये टाकली जाते ब्राह्मी. ब्राह्मी. आणि ही जी आहे ना, ही लहान मुलाला जर 2-2 पानं सकाळी दिली उपाशी पोटी खायला ना तर ते बुद्धी वाढते.
हा बुद्धीसाठी नाव काय गुच्छ येतो एकच त्याला भरपूर त्याच्यात फुलं असतात. पाकळ्या असतात. 1000 मोगरा. प्लॅनेटरी. हे बघा हे वाल्याचं झाड वाला वाला. वालाचं झाड रे. वाल खायची वाल वाला 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 हे माहित आहे का त्याच्या मुल्या ज्या आहेत ना मुल्याची मोली बांधायची अशी गुड्डी आणि पाण्यामध्ये टाकून ठेवायची आणि तुमचा थंड राहतो आणि सुगंध येतो पाण्याला. अच्छा. आता मोठ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये पण याचं लिक्विड मिळतो ते लिक्विड टाकतात पाण्यामध्ये. फुलपाखरांना आकर्षित करणारी बटरफ्लाय गार्डन. बटरफ्लाय गार्डन फुलावर बसणं म्हणजेच फुलपाखरांची बाग. यामध्ये अनंत अशा संख्येची फुलपाखरे बागडत होती. आता कमी आहे. हे कुठलं आहे? आणि या फुलपाखरांना आकर्षित करणारी त्यांच्या आवडीची फुलं सुद्धा देश विदेशातून मागवून इथे ठेवण्यात आलेली होती, ज्या माध्यमातून ती फुलपाखरे या बागेकडे आकर्षित होतात. आणि इथे जवळच अर्नाळा पक्षी अभयारण्य असल्यामुळे तेथील पक्षी तेथून येणारी फुलपाखरे सुद्धा या गार्डनमध्ये येऊन स्थिरावतात. मेहराली सेंटरमध्ये शिबिरार्थी लोकांसाठी येथे राहण्याची व्यवस्था ही केलेली आहे आणि एक चांगला असा झोपडीत राहण्याचा फील यावा म्हणून इथे बांबू आणि इतर माध्यमातून ज्या प्राकृतिक साधनांपासून झोपड्या म्हणजेच हट तयार करण्यात आलेली आहे आणि इथेही लोक वास्तव्यास राहू शकतात. अतिशय सुंदर अशा पद्धतीने बांबूच्या माध्यमातून इथे झोपड्या तयार करण्यात आलेल्या आहेत. बांबूचीच दरवाजे सुद्धा आहेत आणि सुंदर अशा पद्धतीने इथे या कलाकृतींची निर्मिती केलेली आहे. इथे फोटो काढण्याचा मोह आमच्या प्राध्यापकांना तसेच विद्यार्थ्यांना आवरला नाही आणि त्यांनी जमेल तेवढे फोटो येथे काढून घेतलेले आहेत. माझे मित्र महादेव सर आणि मी सोबत हा फोटो या झोपडीपाशी काढला होता. युसुफ मेहराली सेंटरचा प्रचंड मोठा परिसर फिरून थकलेलो आम्ही मग 1 वाजता आलो भोजनासाठी. पुरी, कोबीची भाजी, आणखीन एक ओली भाजी, त्याचबरोबर भात, डाळ, तळलेले खाद्यपदार्थ आणि खीर असा अतिशय स्वादिष्ट असा आहार आमच्यासाठी इथल्या माता भगिनींनी बनवून तयार केलं होतं. हे भोजन अतिशय स्वादिष्ट आणि रुचकर होतं. ब्लॉग बघणाऱ्या सर्वांना माझी विनंती आहे की आपण आयुष्यात एकदा तरी युसुफ मेहराली सेंटरला नक्की भेट द्या आणि येथील रुचकर स्वादिष्ट अशा भोजनाचा आस्वाद नक्की घ्या. आमच्यासोबत युसुफ मेहराली सेंटरला भेट देण्यासाठी आलेल्या एका शालेय विद्यार्थ्यांचं स्नेहसंमेलन या ठिकाणी साजरं होत होतं. त्यांच्या स्नेहसंमेलनाच्या डान्सचा आस्वाद घेत आणि या भोजनाचा आस्वाद घेत आम्ही सुंदर अशी देशभक्तीपर गीतं तसेच विविध गाणी ऐकत भोजनाचा आस्वाद घेतला. सर्व विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने भोजन केले आणि आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. युसुफ मेहराली सेंटरच्या अनंत आठवणी आमच्या स्मरणात कायम राहतील. पुन्हा कधीतरी या सेंटरला भेट द्यावी अशी नक्की इच्छा मी व्यक्त करतो. आता आमच्या ट्रिपची व्हॅन पळत होती ती अलिबागच्या दिशेने. अलिबागचा समुद्रकिनारा ही या तरुण विद्यार्थ्यांसाठी एक आकर्षणाची बाब होती आणि म्हणून या सेंटरपेक्षाही त्यांना आवडणारी गोष्ट म्हणजे अलिबागचा समुद्रकिनारा. अनेक छोट्या मोठ्या नद्या या प्रवासादरम्यान आम्हाला ओलांडाव्या लागल्या. रायगड जिल्ह्याचं नैसर्गिक सौंदर्य हे खरोखर वाखाणण्याजोगं आहे. तर मित्रांनो, आता आम्ही आलो आहोत अलिबाग बीचवर आणि या अलिबाग बीचवर पाण्याची पातळी कमी असल्यामुळे आम्ही सध्या चालत चाललेलो आहोत कुलाबा किल्ल्याकडे. तो तिकडे तो कुलाब्याचा किल्ला आहे, तिकडे आम्ही आता चालत चाललेलो आहोत किल्ला पाहण्यासाठी. तर चला जाऊया कुलाबा किल्ल्याकडे. हे आमचे चित्रविचित्र विद्यार्थी
अलिबागच्या समुद्रकिनाऱ्याशिवाय किहीम, थळ, वर्सोली, अक्षी, नागाव, आवास, सासवणे, रेवस, चौल, मांडवा, काशीद आणि कोर्ले हे समुद्रकिनारेसुद्धा जवळच्या परिसरात आहेत जे अतिशय प्रेक्षणीय आहेत. आता या ठिकाणी जे समुद्राच्या मध्ये बेट आहे तिथे हा कुलाबा किल्ला आहे आणि त्या कुलाबा किल्ल्याच्या इथे आम्ही आता पोहोचलेलो आहोत. पाणी कमी असल्यामुळे आम्ही पायी चालत तिकडे आलेलो आहोत. नाहीतर इथे बोटीने यावं लागतं पाण्याची पातळी जास्त असेल तेव्हा. आमचे विद्यार्थी आणि शिक्षक मंडळी अरे बाबा खूप खडे टोचतात. आता किल्ल्याजवळ आपण पोहोचलेलो आहोत आणि कुठे आहे? अरे तिकडे राहिले ते वेगळ्या वाटेने आपण इकडे आलेलो आहोत. म्हणजे प्रवेशद्वाराने न येता आपण मागील जो रस्ता आहे त्या रस्त्याने इकडे आलेलो आहोत आणि प्रवेशद्वाराने आपण निघणार आहोत. कारण त्या साईडला पाणी असल्यामुळे तिथे थोडासा टाइम स्पेंड करता येईल. ओम नमः शिवाय. तर हा कुलाब्याचा किल्ला आहे. चला त्या किल्ल्याची सफर करू. किल्ले कुलाबा हा अरबी समुद्रात स्थित असणारा एक जलदुर्ग प्रकारातील किल्ला आहे. कुलाबा किल्ला किल्ला ई कुलाबा या नावाने प्रसिद्ध आहे. हा मुंबई शहरापासून 95 किलोमीटर दक्षिणेस आहे. किनाऱ्यापासून त्याचे अंतर हे 2 किलोमीटर आहे. 30 ते 35 किलोमीटर लांबीची अलिबाग तालुक्यातील किनारपट्टी अष्टागर या नावाने ओळखली जाते. या अष्टागराचा राजा म्हणजे किल्ले कुलाबा. प्रथम शिवशाही, त्यानंतर पेशवाई आणि सरतेशेवटी इंग्रज राजवट कुलाबा किल्ल्याने पाहिलेली आहे. समुद्रातील शिवाजी असा गौरव प्राप्त झालेल्या किंवा संबोधल्या गेलेल्या कान्होजी आंग्रे यांच्या पहिल्या सागरी राजधानीचा मान किल्ले कुलाब्याला मिळाला. कुलाबा किल्ल्याच्या बांधकामाचे काम 19 मार्च 1680 रोजी पूर्ण झाले आणि 1662 साली त्याचे मुख्य नौदल स्थानक बनवले गेले. किल्ल्याची व्यवस्था दर्यासारंग मायनाक भंडारी यांना देण्यात आली. च्या मधोमध ही गोड्या पाण्याची विहीर आपल्याला दिसत आहे. तसेच इथे काही लोक वास्तव्याला सुद्धा असतात जे इथे विविध प्रकारची दुकाने सुद्धा थाटतात. हा किल्ला शिवकालीन इतिहासाचा साक्षी आहे. या किल्ल्याने किती युद्ध पाहिली असतील, किती काळ याने पाहिला असेल, जो त्याने अनुभवला असेल, तोफेचे गोळे आपल्या अंगावर झेलले असतील, कित्येक माणसे इथे युद्धामध्ये मृत्युमुखी पडलेले असतील. हा सर्व इतिहासाचा साक्षी हा कुलाबा किल्ला आहे. प्रचंड पडझडीमुळे किल्ल्याने आपले सौंदर्य गमावले असले तरी आजूबाजूला असणाऱ्या समुद्रामुळे आणि राहिलेल्या तटबंदीमुळे हा किल्ला भक्कमपणे आपली जागा अजूनही शाबूत ठेवत आहे. आपल्या निर्मितीच्या म्हणजे 1600 ते 1800च्या काळामध्ये हा किल्ला किती दिमाखात समुद्रावर उभा असेल याची आपण कल्पना करू शकतो. किल्ल्यावर दुरून दिसणारे गणेश मंदिर अतिशय दिमाखामध्ये उभे आहे. विद्यार्थी किल्ल्यावर फिरण्याचा आनंद घेत आहेत. आपण आडवाटेने जाऊन किल्ल्याचा आतला भाग म्हणजेच महालाचा भाग पाहूया. तर चला त्या वाटेने जिथे कुणीही फिरकत नाही. चला त्या वाटेने जिकडे कुणीही फोटो काढण्यासाठी जात नाही. अशा जागा जिथे खरा इतिहास आहे. ही अंधार खोली तुम्हाला दिसत आहे. सगळं काही पडलेलं, झडलेलं, झाडांनी व्यापलेलं हे येथील खरं सौंदर्य आहे. हे कुठल्या तरी महालाचं, कुठल्या तरी सरदाराच्या राहण्याचं नक्की ठिकाण असावं. इथल्या या पायऱ्या, समोर दिसणारा दिवाणखाना ज्याची प्रचंड पडझड झालेली आहे,
परंतु एकेकाळी हा दिमाखात उभा होता. इथे अनेक लोक वावरत होती, राहत होती. इथे अनेक प्रकारच्या सभा भरल्या जात होत्या, नाचगाणी सुरू होती. अनेक मूल्यवान वस्तू, जड जवाहीर, पैसा, अडका, नाणी इथे ठेवली जात होती. परंतु आता या सर्व किल्ल्याची जी जागा आहे ती या वनस्पतींनी व्यापलेली आहे. गवतांनी वाढलेल्या तणांनी ही जागा पूर्ण व्यापून टाकलेली आहे. ब्रिटिश, पोर्तुगीज, फ्रेंच कितीतरी माणसं इथे येऊन गेली असतील. त्यांचा ध्वनी आपण जर शांत चित्ताने ऐकला तर अजूनही आपल्याला त्यांच्या वास्तव्याची झलक इथे मिळाल्याशिवाय राहत नाही. किल्ल्यावर स्थित हा हिरव्या रंगाचा दर्गा आहे आणि इकडे आपल्याला एक आतमध्ये जाणारं भुयार दिसत आहे. ज्या दिशेला सध्या तरी उतरणं बरं वाटणार नाही, कारण आतमध्ये प्रकाश नाही. तसेच अनेक काटेकुटे सुद्धा तिथे उगलेले आहेत. हा कुलाबा किल्ला स्थित तलाव आहे, ज्याच्या आजूबाजूला अतिशय सुंदर असं बांधकाम करण्यात आलेलं आहे. तलावामध्ये उतरण्यासाठी पायऱ्या, तसेच विविध दरवाजे जे चोहोबाजूंनी किल्ल्याच्या दिशेला जातात असे बनवण्यात आलेले आहेत. इथेही मित्रांनो अशा प्रकारच्या चोर वाटा आहेत, भुयारी वाटा आहेत, ज्या खोल जातात. हे बघा, इथेही एक चोरवाट आहे. अशा प्रकारच्या अनेक वाटा आणि भुयारं या ठिकाणी बनलेले आहेत. आपण बघू शकता सगळं भग्नावस्थेत आहे सध्या. ही मोठमोठी दगडं त्या काळी लोकांनी रचली आणि या वास्तू उभारल्या. आता तेवढ्या मोठ्या प्रमाणावर होणं शक्य नाही, जरी अत्याधुनिक मशिनरीज आणि इतर गोष्टी असल्या तरी. इथून समुद्राचा अतिशय सुंदर असा व्ह्यू येतोय. अथांग समुद्र, अरबी समुद्र. मित्रांनो, या ठिकाणी किल्ल्याची रचना अशा प्रकारे केलेली आहे की या ठिकाणी तोफा ठेवता येतील आणि या तोफांमधून जो समुद्रावरून आलेला शत्रू आहे त्या शत्रूला इथे तोफा रचून इथून त्यावर निशाणा साधला जायचा या खिडकीतून. आणि समुद्रावरून येणारे जी गलबतं आहेत, किल्ल्यावर चढाई करणारे, त्यांना मारलं जायचं. हा अथांग अरबी समुद्र आहे. हे हा किल्ला म्हणजे व्यापाराचं मुख्य असं ठिकाण होतं. आता इथे पाणी कमी असल्यामुळे आपल्याला रेतीच रेती दिसते आहे. तर अशा प्रकारे या किल्ल्यांची तटबंदी रचलेली आहे. इथेही आपल्याला सेम तसंच प्रकार बघायला भेटेल, कारण इथे तोफा ठेवायच्या आहेत शत्रूवर हल्ला करण्यासाठी. पुढे इथे बरीचशी पडझड झालेली आहे. अशा मित्रांनो, हा किल्ल्याचा टॉपचा व्ह्यू आहे. इथून संपूर्ण समुद्र, अरबी समुद्र आपल्याला पाहायला भेटतो. आणि याच ठिकाणी समोर गणेश मंदिर आहे. त्या गणेश मंदिराची ही माहिती आहे आणि फोटोसहित मी तुम्हाला देत आहे. किल्ल्याची पूर्ण पडझड झालेली असल्या कारणाने किल्ल्याचं सौंदर्य कमी झालेलं नाहीये. जर हा किल्ला व्यवस्थित उभा असता तर त्याचं सौंदर्य वेगळ्या प्रकारे आणखीन उभारून दिसलं असतं. परंतु दुर्दैवाने पडझड झाल्यामुळे तेवढं सौंदर्य आपल्याला पाहावयास भेटत नाही. आता कुलाबा किल्ल्यावरून आपला परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. अनेक परिवार आपल्या कुटुंबांसमवेत तसेच देश विदेशाचे प्रवासी सुद्धा या किल्ल्यावर येतात. किल्ला समुद्र नजीक असल्यामुळे गेट ऑफ इंडिया आणि इतर अनेक स्थानांवरून
या किल्ल्याकडे येण्याची सुविधा आहे. हा किल्ल्याचा प्रवेशद्वार आहे आणि या प्रवेशद्वाराच्या ठिकाणी जी बोट आहे ती तर एखाद्या ठिकाणी जर एखादा दीपस्तंभ असतो तसा कुलाबा किल्ल्यावर हा अतिशय सुंदर रचना असणारा दीपस्तंभ बनवण्यात आलेला आहे. आपण पाहू शकता प्रत्येक ठिकाणी दीपासाठी, तेलासाठी, वातीसाठी जागा इथे निर्माण करण्यात आलेली आहे. सुंदर असा दीपस्तंभ इथे निर्माण केलेला आहे. अगदी श्री गणेश मंदिराच्या समोरच. मागे मागे चालू. मित्रांनो, आता या किल्ल्याला आपण निरोप देत आहोत आणि आता विद्यार्थ्यांसमवेत आपण चाललो आहोत बीचकडे, समुद्रकिनारी. समुद्र मागे सरकलेला आहे कारण ओहोटी आहे आणि ओहोटीच्या काळामध्ये समुद्र जवळजवळ 100 ते 200 मीटर मागे सरकला आहे. तिथे बोटिंग, विविध राईड्स आपल्याला करायला भेटतात आणि त्याचा आनंद लुटता येतो. तर त्याला आपण जाऊया त्या दिशेने. जेव्हा जेव्हा तुम्ही कुलाबा किल्ल्याला भेट द्याल तेव्हा या राईड्सचा आनंद घेणं सुद्धा गरजेचं आहे. त्याचबरोबर इथे येण्या जाण्यासाठी घोडागाडीची सुविधा आहे आणि आम्हाला पण बघा जरा, ज्यांना उंटाची सफारी करायची आहे त्यांना उंट सफारीचीही इथे सुविधा आहे. त्याचाही आपण व्हिडिओ घेऊया. त्याचबरोबर घोडेस्वारीही आपल्याला इथे करता येणार आहे. तर या सगळ्या गोष्टीचा आनंद घेणे म्हणजेच कुलाबा बीच किंवा अलिबाग बीच फिरायला येतो. तर चला, कुलाबा आणि अलिबाग बीचचं जे सौंदर्य आहे ते अलगच आहे. हे माझे विवेक, रितेश, आकाश आणि प्रवीण नावाचे विद्यार्थी आहेत जे जल्लोष करत आहेत. सबस्क्राईब करो, लाईक करो. थँक्यू. तर आमची ही अलिबाग बीच आणि कुलाबा किल्ल्याची ट्रिप तसेच मेहराली सेंटर ट्रिप तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.